नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी सांगणार आहे, पहिल्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की माझे पहिले मिस्टर काय झालं, त्यांचं कसं झालं, म्हणजे ऑफ कशी झाली, कसं काय ते तर तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पण मी परत ते ऑफ झाल्याच्या नंतर काय माझं म्हणजे स्ट्रगल झालं आणि कशा परिस्थितीने मी बाहेर पडले हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. कारण सर्वांच्या कमेंट येत होत्या की बाबा पुढं ताई काय झालं, कसं केलं तुम्ही, हे ते कमेंट खूप साऱ्या येत होत्या, म्हणून मी आज ते सगळं सांगणार आहे. तर सर्वांनी लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा. तर आता मी सुरुवात करते. तुम्हाला तर पाठीमागच्या मी ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे की ते ऑफ झालेले, त्याच्यानंतर काय झालं ते सांगते मी तुम्हाला. तर सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा बरं का. कारण खूप सारे आहेत की अर्धाच व्हिडिओ बघतायत आणि परत मग आमच्या लाईव्हमध्ये येऊन सर्व बघतायत आणि आम्हाला विचारतायत नंतर तेच प्रश्न विचारताय. म्हणून मी हात जोडून सांगते सर्वांनी की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जेवढे आमचे व्हिडिओ येत आहेत ते पूर्ण बघत जावा. कारण आम्ही सर्व म्हणजे काय सांगतो ना ते खरंच सांगतो, आमच्या लाईफमध्ये काय झालं आणि काय नाही. तर पूर्ण व्हिडिओ बघत जावा. तर मी आता सांगते. ते तर ऑफ झाले होते 4 वाजता. ऑफ झाल्याच्या नंतर माझ्या मुलीला मी वॉशरूमला घेऊन गेले होते आणि येऊन बघते तर डॉक्टरने सांगितलं की ऑफ झालेत. मला आतमध्ये येऊ दिलं नाही आणि मग नंतर माझे ते बाहेर येऊन सांगताय की असं झालं. पूर्ण माझे हातपाय असे असं लटलट करत होते. मी काय करू काय नाही मला काय समजत नव्हतं. त्यावेळेला माझे असे म्हणतात ना की असं शरीरमधनं जीव गेल्यासारखं माझं झालं होतं. पूर्ण मी असे अंग टाकून दिलं, तसे पडून गेले होते. आणि मुलगी श्रावणी माझ्या पशीच होते आणि ते बघून मला खूप रडायला लागले की मम्मी असं काय झालं म्हणून. मग तिला पण समजलं. ती पोरगी अशी रडत होती आणि माझं तर बोलूच नका तुम्ही, माझं काय हाल झालं होतं. आणि म्हणजे श्रावणीची आत्या पण होते माझ्यासोबत. ती तर पूर्ण चक्कर येऊनच पडत होती आणि वेड्यासारखीच करत होते. तिला बघू का पोरगीला बघू का ते आतमध्ये त्यांचं ते म्हणजे मरलेलं ते ठेवलं होतं त्यासने आतमध्ये, ते बघू काय करू मी, काही मला समजत नव्हतं. मग तेवढ्यात माझा भाऊ आला छोटा. माझा भाऊ पण तिकडेच कामाला आहे, घाटकोपरला राहतो तो, अजून पण आहे तिकडे कामाला. तो आल्यानंतर एवढं मला रडायला आलं ना खूप. मी माझ्या भावाला असं मिठी मारून सांगितलं की माझ्यासोबत असं झालं, तुझं दाजी गेलं. मी खरं सांगते, मला बोलायला पण येत नव्हतं. तो पण बिचारा सकाळपासून जेवला नव्हता. आमच्या तर तोंडामध्ये पाणी वगैरे काहीच नव्हतं, काहीच म्हणजे असं म्हणजे काय म्हणतात, आंघोळ केली होती, नाश्ता वगैरे करायचं होतं वर असं झालं होतं. तेव्हापासून पाण्याचा कण सुद्धा नव्हता, पाणी सुद्धा नव्हतं पिलेले दिवसभर. पाणी काय असतं ते सुद्धा माहीत नव्हतं. पूर्ण नरडं असं कोरडं पडलं होतं. मग परत 5 वाजले होते ना. तर सरकारीमध्ये सर्वांनी मी सांगते, काही झालं ना तर सरकारीमध्ये कधीच घेऊन जाऊ नका. माझी तीच चूक झाली होती की मी सरकारीमध्ये घेऊन गेले. कारण तिथले लोकांनी गडबडीत सर्वांनी जे डिसिजन सांगितलं की बाबा सरकारीमध्ये घेऊन जा, जास्त झालं आहे म्हणून मी तिकडे घेऊन गेले. पण तिथे ना कुणीच डॉक्टरनी दखल दिली नाही. मी आरडाओरडा केला तरी काही कुणी बघितलं नाही. शेवटी तो माणूस गेला त्या जगातून. थोडंफार म्हणजे जर ट्रीटमेंट त्यांनी चांगली केली असती ना तर म्हणजे पटापट, तर तो माणूस जगला असता. पण नाही तिने बघितलं. म्हणून सरकारीमध्ये खरं सांगते, जास्त सिरियस झालं ना तर कधीच कोणी घेऊन जाऊ नका. मग तसंच माझ्या नंतरला मी घेऊन घरी गेलो. कारण 5 वाजले होते. ते सरकारी दवाखाने बंद होतात. आणि मग घरी आलो. घरी आल्याच्या नंतर सर्वांनी फोन केलं. मी रडून माझे पूर्ण म्हणजे हेच झाले होते.
कुठून येतात कुठून येतात कुठून येतात असं वाटत होतं. इकडून आवाज येऊन देत आहेत का तिकडून येऊन आवाज येत आहे, पुन्हा मी इकडे का बसले. कारण ना ते घरामध्ये असलं ना तर त्यासनी बाहेर कुठं गेलेलं आवडत नव्हतं त्यासनी. तर ते माझे घरातले सगळे, माझी मम्मी, भाव, माझे बहिणीचे मिस्टर वगैरे ते सगळे सकाळी आले आणि मग ते पोस्टमार्टम 12 वाजता, दुसऱ्या दिवशी 12 वाजता पोस्टमार्टम वगैरे सगळं केलं. घरी आणलं. घरी आणल्यानं खूप म्हणजे असं रडायला नाही येतच नव्हतं. माझ्या अंगात ताकदच नव्हती. 4 बायका मला धरायला होत्या ते वेळेला. खरं सांगते. असं आता पण बोलता येत नाही, पण मन एकदम घट्ट करून सांगते मी की त्यावेळेला लय खूप हाल झाले. मग घरी आणतच नव्हते, कारण पोस्टमार्टम पूर्ण बांधून वगैरे आणलं होतं. तर भरपूर त्याच्याने बघूनच भीती वाटत होती. पोरगी तर अशी उड्या मारत होती बघून बघून. तरी पण मग 5 मिनटं ठेवलं फक्त मला दाखवायसाठी आणि मुलीला तोंड दाखवायसाठी आणलं होतं. मग नेलं, धन वगैरे दिली, सगळं केलं, पूर्ण सगळं आणलं. परत मग मेन गोष्ट काय झाली माहिती आहे का तुम्हाला, माझ्या मम्मीच्या घरी पण माझे पप्पा खूप सिरियस होते. मग तिकडे आम्ही धन वगैरे दिली आणि परत मग ते काय म्हणतात की पूजा वगैरे करतात ना वारल्याच्या नंतर 3-4 दिवसांनी माती वगैरे असते, ते सगळं केलं आणि माझे पप्पा पण सिरियस झाले होते. मग तिथून ते दुःख नाही सरतवर आम्ही गावाला गेलो. माझे पप्पा पण खूप सिरियस होते, दवाखान्यात ॲडमिट केलं होतं त्यासनी. तिथे पण गेलो, तिथे बघितलं तर माझ्या पप्पाची खूप म्हणजे खूप हालत बेकार झाली होती. कारण त्यांच्या दोन्ही पण किडन्या खराब झालते. त्यांच्या पण पोटामध्ये पाणी साचायचं, ते काढावं लागत होतं, म्हणून ते जास्त सिरियस झाले होते. ते पण एक महिना, जास्त करून 1च महिना राहिले ते पण. आणि ते माझी हालत बघूनच पूर्ण तिने असं खाली घेतलं. ते नाही सरत तोवर माझे वडील वारले. त्या हालतमधून मी माझी मम्मी कसं बाहेर पडलो ते आम्हालाच माहिती आहे. कारण सगळी लोक म्हणत होते तुमच्या घरामध्ये काय असं चाललंय, मुलीचं काय नसताना असं तिचे नवरा वारला, परत तर हे पण पप्पा पण वारले. सर्व म्हणजे आश्चर्य करत होते की एका महिन्यात 2 महिन्यामध्ये 2 माणसं घरातले गेले. तर मग ते दुःख असं 6 महिना मी माझ्या मम्मीपाशी राहत होते. परत मग राहिले मी तिथं. मग कामाला पण लागले. असंच रडायचं. पोरगी पण आजारी पडायची, संध्याकाळची झोपत नव्हती, सारखी रडायची पप्पा कारण तिला सवय होती पप्पाची, त्याच्यामुळे सारखी रडत होते. मग हे लग्नाचं माझी मम्मी सारखी म्हणायची, माझी बहीण वगैरे म्हणायची की दुसरं लगीन कर. मी नाहीच म्हणायची, कारण श्रावणीसाठी मी नकोच म्हणायची. मग माझ्या 1 वर्षाच्या होण्यात 1 वर्ष व्हायला लागलं होतं. त्याच्यानंतर हे मला भेटले. हे भेटल्यावर मला मग फोन वगैरे चालू झाला. तेव्हा तिथून पुढे मी सावरले म्हणजे मला असा व्यक्ती पाहिजे होता की माझ्या मुलीला आणि मला जीव लावणारा. मला पैसा पाणी नको होता, कारण माझ्या बहिणी पण मुलगा बघितला होता आणि माझ्या चुलत्याने पण मुलगा बघितला होता त्याच्यानंतर, आणि खूप चांगलं पण बघितलं होतं. पण त्यासनी नकार देऊन मी माझ्या मुलीला आणि मला जीव लावणारा त्या व्यक्तीशी लग्न केलं. आणि खरंच मी आता म्हणजे खूप खुश आहे, कारण मला जीव पण लावतात, माझ्या मुलीला पण जीव लावतात. खूप म्हणजे खूप आता मी आनंदात आहे. आणि ते 1 वर्ष मी काढलं ते मलाच माहीत आहे. कारण एका वर्षामध्ये 1-2 महिन्यामध्ये 2 माणसं गेले, ते दुःख कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये असं कधीच होऊ नये. हे माझी कहाणी होती. खूप स्ट्रगल केलं आहे मी पण माझ्या मम्मीच्या तिथे राहून. 2 महिन्यात नवरा माझा ऑफ झाला. 2 महिन्यात नाही, 1 महिन्यामध्ये मी काम शोधलं आणि कामाला पण जावं लागले. कारण कसं आहे, मुलीला पण सांभाळायचं होतं मला, आणि मला सवय नाही की कुणाच्या जीवावर बसून खायचं. कारण माझे भाव नको म्हणत होते कामाला जायचं, पण मला नाही, उद्या उठून मला कोणी बोललं असं मी नाही वागले. मी गेले कामाला. 1 वर्षभर तिथं चांगलं काम केलं. मग हे भेटले, मी ह्यांच्याशी लग्न केलं
आता खूप आनंदात आहे आणि खुश आहे, हेच तुम्हाला मी सांगायचं होतं. तर व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि प्लीज घाण कमेंट करू नका. आणि असं दुःख कुणाच्या नशिबात खरंच नसावं. खूप वाईट वाटतं या गोष्टी काढल्या ना, की असं कुठं जाऊन रडून कुठं नाही. कारण खरं सांगते मी, की कधीच माणूस मरू नये आणि छोटे बाळं असतात त्यांचे आईबाप कधीच असं कुणाच्या बाबतीत होऊ नये. कारण ते जीवन मी जगलेले आहे म्हणून मला माहिती आहे कधीच कुणाच्या जिंदगीमध्ये होऊ नये. बाय बाय.